तर ठाकरे सेना आणि भाजप कामगार सेना आमने सामने आल्याची मोठी बातमी समोर येते। दोन्ही कामगार सेनेची जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। मुंबईतल्या हॉटेल ताज समोर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सध्या आपण ही दृश्य पाहतोय मुंबईतल्या ताज हॉटेल समोरची भाजपनं जबरदस्तीनं ठाकरे सेना आणि भाजप कामगार सेना सध्या आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या ताज हॉटेल समोरची दृश्य आहे त्या ठिकाणी। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल, नेमका इथे घडलंय काय? का हे दोन्ही गट आमने सामने आपण बघतोय की युनियनला वाद जो आहे तो सुरुवातीला बघायला मिळत आहे की भाजपची युनियन आहे, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाची युनियन आहे आणि आपण बघतोय की खरं तर या युनियन संदर्भात हा वाद या ठिकाणी बघायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी हाच वाद आणखी एका हॉटेलच्या कार्यालयात बघायला मिळाला होता। या ठिकाणी आता ताजला सेम या परिसरात मिळत आहे आणि शिवसेनेच्या या संघटनेला आज जे आहे ते जाऊ दिलं जात नाहीये। हॉटेल प्रशासनाने त्या ठिकाणी रस्ता अडवलेला बघायला मिळत आहे। सोबतच पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात असलेले बघायला मिळतात। अनिल परब यांची गाडी देखील त्या ठिकाणी आज जाऊ दिली नाही आणि आपण बघतोय की अनिल परब देखील आता स्वतः या बघायला मिळाले। पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते तैनात असलेलं बघायला मिळत आहे। पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे। गेट लावण्यात आलेला आहे जेणेकरून शिवसेनेच्या कर्मचारी संघटनेलाही आज जाता येत नाही। त्याच्यामुळे आपण बघतोय की गोंधळाची ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। नेमका ठाकरे सेनेचा आरोप काय? नक्कीच आपण बघतोय की कर्मचारी संघटनेचा हा वाद आहे आणि भाजपच्या कर्मचारी संघटनेकडे पुरेसे कर्मचारी त्या ठिकाणी नसल्यामुळं ते कर्मचारी संघटना त्या ठिकाणी स्थापन करू शकत नाही असा वाद जो आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळत आहे आणि एकच आक्रमक रूप जे आहे ते या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी घेतलेलं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की अनिल परब स्वतः त्या ठिकाणी नक्कीच वैदेही तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। तुर्तास त्या ठिकाणी नेमका वाद काय घडलेला आहे तो एकदा आपण ऐकूया।